8:30ची वेळ होती. ऑफिसच्या 14व्या मजल्यावर बहुतेक सर्वजण निघून गेले होते. फक्त अनन्याच्या कॅबिनमध्ये लाईट चालू होती. ती तिच्या लॅपटॉपवर नवीन प्रोजेक्टचं काम करत होती. अचानक तिच्या डेस्कवरील इंटरकॉम वाजला. अनन्या, माझ्या कॅबिनमध्ये ये जरा. विक्रमचा खोल आणि गंभीर आवाज ऐकू आला. अनन्याने फाईल घेतली आणि विक्रमच्या केबिनकडे गेली. केबिनमधील लाईट्स मंद होत्या. विक्रम खिडकीजवळ उभा राहून शहराची रोषणाई पाहत होता. अनन्या आत आल्यावर तो वळला आणि तिच्या अगदी जवळ येऊन उभा राहिला. तुझं काम खूप छान चालू आहे अनन्या, पण तू नेहमी स्वतःला इतकं लांब का ठेवतेस माझ्यापासून? विक्रमने हळुवार आवाजात विचारलं. त्याच्या नजरेत एक वेगळी जोड होती. सर, म्हणजे विक्रम, आपण ऑफिसमध्ये आहोत. अनन्या थोडी बावरली. विक्रमने हलकेच तिच्या हाताला स्पर्श केला. तो स्पर्श खूप उबदार आणि रोमॅन्टिक होता. अनन्याच्या हृदयाची धडधड वाढली. गेल्या काही दिवसांपासून तिलाही विक्रमबद्दल आकर्षण वाटत होतं, पण तिने नेहमी स्वतःच्या भावना दाबून ठेवल्या होत्या. आज ऑफिसमध्ये कोणीही नाही अनन्या, विक्रमने तिचा हात आपल्या हातात घेत म्हणाली. त्याने हलकेच तिला स्वतःकडे ओढलं. दोघांचे चेहरे अगदी जवळ आले. विक्रमचे ओठ तिच्या कपाळावर स्पर्शले आणि अनन्याने डोळे मिटून घेतले. त्या क्षणी ऑफिसची शांतता आणि दोघांमधील रोमांस हवेत पसरला होता. पण अचानक अनन्याच्या फोनवर मेसेजची रिंग वाजली. अनन्याने थरथरत्या हाताने फोन पाहिला. मेसेज तिचा मित्राचा कबीरचा होता. मेसेज. अनन्या, तू अजूनही विक्रमसोबत ऑफिसमध्ये आहेस का? प्लीज त्याच्यावर आंधळा विश्वास ठेवू नकोस. मी आत्ताच विक्रमच्या भूतकाळाबद्दल एक भयानक गोष्ट शोधून काढली आहे. तो ज्या जुन्या कंपनीत होता तिथून एक मुलगी रहस्यमय पद्धतीने गायब झाली होती आणि शेवटचा कॉल त्यालाच केला होता. लवकरात लवकर तिथून बाहेर पड. मेसेज वाचताना अनन्याच्या अंगातून भीतीची लाट पसरली. तिच्या हातातून फोन सुटता सुटता राहिला. तिने घाबरून वर पाहिले. विक्रम अजूनही तिच्याकडे पाहून मंद हसत होता, पण आता त्या हसण्यात रोमॅन्स कमी आणि एक गूढ रहस्य जास्त दिसत होतं. काय झालं अनन्या? कोणाचा मेसेज आहे? विक्रमने अत्यंत संथ पावलांनी तिच्याकडे येत विचारलं आणि मागचा दरवाजा लॉक केला. दरवाजा लॉक होण्याचा आवाज संपूर्ण केबिनमध्ये घुमला. अनन्याने पाय थरथरू लागले. विक्रम हळूहळू तिच्या दिशेने चालत येत होता. कॅबिनमधील मंद प्रकाशात त्याचा चेहरा अधिकच रहस्यमय वाटत होता. काय झालं अनन्या? एकदम शांत का झालीस? कबीरचा मेसेज आलाय का? विक्रमने चेहऱ्यावर एक गूढ रहस्य आणत विचारलं. तुला कसं माहिती? अनन्याने मागे सरकत विचारलं. तिची पाठ आता मागच्या काचेच्या भिंतीला टेकली होती. विक्रमने खिशातून स्वतःचा फोन काढला आणि स्क्रीन अनन्यासमोर धरली. त्यावर कबीर आणि विक्रमचे चॅट्स उघडे होते. विक्रमने शांतपणे सांगितलं, कारण कबीर गेल्या 2 तासांपासून मला ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न करतोय. तो ज्या मुलीबद्दल बोलतोय ती माझी जुनी सहकुटुंब सहयोगी रिया होती. विक्रम अनन्याच्या अधिक जवळ आला. त्याने हळुवारपणे तिच्या गालावरून हात फिरवला. त्याच्या स्पर्शात भीतीऐवजी एक प्रचंड वेदना आणि आपुलकी जाणवत होती. रिया, माझी फक्त कॉलिंग नव्हती अनन्या, ती माझी लहान बहीण होती. विक्रमचा आवाज गुदगरला. तिच्या गायब होण्यामागे माझा कोणताही हात नव्हता. उलट त्या कंपनीतील गैरव्यवहार उघडकीस आणताना तिला किडनॅप करण्यात आलं होतं आणि आज कबीर ती जुनी फाईल वापरून मला अडकवण्याचा प्रयत्न करतोय, कारण त्याला मी तुझ्याजवळ आलेलो अजिबात आवडत नाही. अनन्या थक्क होऊन ऐकत होती. विक्रमच्या डोळ्यात आलेले अश्रू आणि त्याच्या भावनिक स्वर पाहून तिला त्याच्या शब्दांवर विश्वास ठेवू वाटत होता, पण मनात संशयाची पाल अजूनही चुकत होती. तितक्यात केबिनच्या बाहेर कुणाच्या तरी पावलांचा आवाज आला. कुणीतरी मुख्य दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करत होता. विक्रम, तू आत आहेस का? अनन्याला सोड, बाहेरून कबीरचा ओरडण्याचा आवाज आला. विक्रमने अनन्याकडे पाहिले. तिचे दोन्ही हात हातात घेतले आणि अत्यंत रोमॅन्टिक स्वरात म्हणाला, तुला माझ्यावर विश्वास आहे का अनन्या?
की तू सुद्धा कबीरच्या त्या खोट्या आरोपांवर विश्वास ठेवणार आहेस? अनन्याने विक्रमच्या डोळ्यात पाहिलं. तिचे हृदय वेगाने धडधडत होते. एका बाजूला विक्रमचे प्रेमाचे जाळे आणि दुसरीकडे कबीरचा इशारा. तिने खोल श्वास घेतला आणि विक्रमच्या जवळ जाऊन त्याच्या छातीवर हात ठेवला. अनन्याने विक्रमच्या छातीवर हात ठेवला. त्याच्या हृदयाचे ठोके वेगाने वाढत पडत होते. तिने त्याच्या डोळ्यात पाहिले आणि म्हणाली, मला तुझ्यावर विश्वास आहे विक्रम, पण मग कबीर हे सगळं का करतोय? विक्रमने हलकेच तिच्या कपाळावर ओठ टेकवले. कारण या कंपनीत होणारा नवीन आर्थिक घोटाळा कबीरच करत आहे आणि रियाला ते सत्य समजलं होतं. तितक्यात केबिनचा दरवाजा जोरात उघडला गेला. कबीर हातात एक लोखंडी रॉड घेऊन आत आला. त्याचा चेहरा रागाने लाल झाला होता. अनन्या, त्याच्यापासून दूर हो, हा तुला फसवतोय, कबीर ओरडला. पण यावेळी अनन्या मागे हटली नाही. तिने विक्रमच्या समोर उभी राहिली. नाही कबीर, फसवणूक तू करतोयस. मला आत्ताच हेड ऑफिसकडून मेल आला आहे. तुझ्या बेकायदेशीर अकाउंट्समध्ये पैसे ट्रान्सफर करत होतास त्याचे सर्व पुरावे सापडले आहेत. हे ऐकताच कबीरच्या पायाखालची जमीन सरकली. त्याचा प्लॅन पूर्णपणे फसला होता. विक्रमच्या भूतकाळाचा वापर करून तो विक्रमला अडकवणार होता आणि अनन्याचा विश्वास जिंकणार होता. तुला हे सगळं कसं कळलं? कबीर पळून जाण्याचा प्रयत्न करू लागला. पण तितक्यात खाली तैनात असलेल्या सिक्युरिटी गार्डने आत येऊन त्याला पकडले. सगळा गोंधळ संपल्यानंतर ऑफिसमध्ये पुन्हा शांतता पसरली. पावसाचा जोर आता ओसरला होता. केबिनच्या काचेवर पाण्याचे थेंब हळूहळू खाली घसरत होते. विक्रमने अनन्याला जवळ ओढले आणि तिच्या कपाळावर साठलेले केस हलक्या हाताने बाजूला केले. तू खूप हुशार आणि धाडसी आहेस अनन्या, विक्रमने अत्यंत हळूवार आणि रोमॅन्टिक आवाजात सांगितले. आणि तू? अनन्याने त्याच्या गळ्यात हात टाकत म्हणाली. माझा विश्वास. विक्रमने तिचे ओठ आपल्या ओठात घेतले. तो स्पर्श जितका उत्कट होता तितकाच सुरक्षेचीही जाणीव करून देणारा होता. रात्रभर चाललेल्या त्या नाटकाचा शेवट एक सुंदर आणि निखळ प्रेमाच्या सुरुवातीमध्ये झाला होता. तर तुम्हाला आजची कथा कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि अशाच कमेंट स्टोरी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.